रेडिओ जयंतच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत डॉक्टर भरत केळकर लिखित युद्धभूमीवरच्या स्वानुभवांवर आधारित डॉक्टर्स ऑन अ वॉर फ्रंट या पुस्तकाचं अभिवाचन. भाग 3. अभिवाचक जयंत ठोंबरे. मिशन रामथा, युद्धाच्या अंगणात. विमानात बसल्यानंतर हाती पडलेलं वर्तमानपत्र उघडलं आणि माझी नजर एका रिपोर्टवर गेली. एका आयरिश पत्रकारानं लिहिलेला तो रिपोर्ट होता. कोणत्याही घटनेनं MSFच्या दिग्गजांना शॉक बसणं कठीण आहे. मानवतेसाठी काम करणारी ही एक अत्यंत धाडसी स्वयंसेवी संस्था आहे. एखादी धोकादायक घटना घडली की इतर लोक त्या गावापासून पळून जात असतात. MSFचे स्वयंसेवक मात्र या आपत्तीकडे मदत करायला धावताना दिसतात. मी जॉर्डनला भेट देत असलेलं पहिलं MSFचं मिशन सिरियन सीमेपासून केवळ 1-2 किलोमीटर अंतरावर असलेल्या रामथा या शहरामध्ये आहे. एकेकाळी झोपलेलं शहर म्हणून ते ओळखलं जात होतं. इतकी शांतता होती तिथे. आता मात्र झोप उडालेलं शहर आहे ते. आम्ही पोहोचण्याच्या काही तास आधी तिथं 3 बॉम्बस्फोटांचे आवाज आले होते आणि धुरांचे लोट गावाच्या सीमेवर आले होते. युद्धात वापरला जाणाऱ्या प्राणघातक ड्रोनचा गुई गुई असा आवाज या गावांमध्ये ऐकू येत असतो. आपण किती धोकादायक ठिकाणी मदतीसाठी निघालो आहोत याची कल्पना या रिपोर्टवरून मला आली होती. अमानच्या विमानतळावर उतरलो आणि व्हिसा अधिकाऱ्यासमोर गेलो तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला. MSF कडून वैद्यकीय सेवेसाठी निघालेला एक डॉक्टर म्हणून तो अधिकारी माझ्या सन्मानार्थ चक्क उभा राहिला. इतकंच नाही तर त्यानं अत्यंत आदरानं मला रांगेतनं बाजूला घेतलं आणि सारे आवश्यक उपचार पूर्ण करत तात्काळ मोकळं केलं. व्हिसाची मुदत वाढवण्यासाठी परत अमानला यायची गरज नाही. रामथामधल्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला तुमच्या व्हिसाची मुदत वाढवून घेता येईल हे सांगायलाही तो विसरला नाही. हा माझ्यासाठी खूप आल्हाददायक अनुभव होता. आपल्या छोट्या छोट्या कृतीतून MSFच्या कामाला तो देत असलेली सलामी बघताना या कामाबद्दल माझ्या मनात असलेला आदर अधिक दुणावला होता. विमानाच्या प्रवासात जी काही धाकधूक वाटत होती ती अगदीच नाहीशी झाली. त्यामुळे कसलाही ताण न घेता अगदी उत्साहाच्या भरात मी अमानमधल्या MSFच्या कार्यालयात पोहोचलो. MSFच्या ऑफिसात काहीसा स्थिरावल्यानंतर तिथल्या प्रकल्प प्रमुखानं रामथामधल्या कामांची, माझ्यावरच्या जबाबदारीची, तिथल्या आव्हानांची मला सविस्तर माहिती करून दिली. त्यानंतर एका मानसोपचार तज्ज्ञानं माझी भेट घेतली आणि काही गोष्टींची कल्पना दिली. मला तिथे काम करण्याची परवानगी देणारा रीतसर परवाना, मिशन ऑर्डर माझ्या हाती ठेवला गेला. ते घेऊन मी गाडीने रामथाकडे निघालो. रामथामध्ये मला जखमी लोकांवर उपचार करायचे होते. शिवाय त्या देशातल्या डॉक्टर अर्जदारांच्या मुलाखती घेऊन त्यांच्यापैकी मदतीसाठी कोणाला घेऊ शकतो ते ठरवायचं होतं. मग सर्व नवीन सर्जन्सना वॉर सर्जरी प्रोटोकॉल समजावून द्यायचा होता. त्यांची कौशल्य आणखी विकसित कशी करता येतील यासाठी प्रयत्न करायचे होते. झतारीमधील निर्वासितांच्या छावणीत असलेल्या MSFच्या हॉस्पिटलला आठवड्यातून एकदा भेट देऊन तिथे पाठवलेल्या रुग्णांच्या स्थितीत काही सुधारणा होतंय का यावर देखील देखरेख करायची होती. गुंतागुंतीच्या जखमा असलेल्या रुग्णांवरील उपचारांचा पुढील आराखडा नोंद करून ठेवायचा होता. अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवण्यात आल्या होत्या. संध्याकाळी रामथाला पोहोचल्यानंतर मिशन चीफने मला राहण्याची खोली, दैनंदिन कामाचं ढोबळ वेळापत्रक आणि सुरक्षा प्रोटोकॉल समजावून दिले. टीम लीडरने मला राहण्याचं ठिकाण दाखवायला सुरुवात केली. कॉमन किचनमध्ये गॅस, फ्रीज, स्वयंपाकाची भांडी आणि इतर साहित्य उपलब्ध करून देण्यात आलं होतं. सकाळचा नाश्ता म्हणजे अंडी, ब्रेड, दूध, चीज, ज्यूस असा सर्वमान्य आंतरराष्ट्रीय शैलीचा. फक्त ते स्वतःच आपल्याला हवं ते आणि हवं तसं बनवून घ्यायचं. रात्रीचं जेवण करण्यासाठी मात्र एक स्वयंपाकी नेमलेला होता. आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींचा तपशील आमच्या सामुदायिक स्वयंपाकघरातील एका मोठ्या फळ्यावर लिहून ठेवण्याची सोय होती.
इथे भल्या पहाटे प्रत्येकानं आपला ब्रेकफास्ट तयार करायचा, खायचा आणि सकाळी 7ला हॉस्पिटलमध्ये पोहोचायचं. सगळ्यांसाठी म्हणून एक वॉशिंग मशीन होतं. एक कॉमन रूम होती. त्यात एक बोर्ड होता. त्यावर सर्वांसाठीच्या सूचना असायच्या. आपल्याला काही पाहिजे असेल तर त्या बोर्डवर लिहायचं. आम्ही एक्सपॅट्स म्हणजे परदेशातून येऊन या मिशनमध्ये सहभागी होतात त्यांना एक्सपॅट्स म्हणून ओळखलं जातं. खाण्यासाठी काही रक्कम शेअर करत होतो. कॉमन रूममध्ये एक टीव्ही आणि प्लेअर होता. आठवड्यातून कधीतरी तिथे सर्वांच्या पसंतीचा एखादा सिनेमा पाहायची सोय होती. रात्रीचा स्वयंपाक करायला एक माणूस असला तरी आपल्या देशातील खाद्यपदार्थ शक्य असेल तर करून घालण्यात मजा असायची. बनवणारी टीम वेगळी, उरलेल्यांनी स्वच्छतेची जबाबदारी उचललेली असायची. तिकडील वायफायचा पासवर्ड हा बोर्डवरतीच लिहिलेला असायचा. मला 2 सिम कार्ड असलेला मोबाईल फोन दिला गेला. टीममधल्या प्रत्येकाच्या फोन नंबर्सची यादी दिलेली होती. राहत्या घराची सुरक्षितता चांगली होती. मुख्य गेटच्या जवळच सुरक्षा रक्षक आणि ड्रायव्हरची केबिन होती. रात्री अपरात्री फोन आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये कधीही घेऊन जायला ते तत्पर असायचे. तिकडची परिस्थिती जाणून घेण्याच्या निमित्तानं त्यांच्याशी आपोआप मैत्री झाली. छोट्या कपातून मिळणारा काळा गोडसर अरेबिक चहा त्यांच्यासोबत मीही एन्जॉय करायचो. रात्री सर्वांची ओळख झाली. प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर मिशेल हा अमेरिकन होता. मेडिकल टीम लीडर जर्मनीची लेली होती. स्वीडनचा हेनरी हा इमर्जन्सी डॉक्टर म्हणून या मोहिमेत सहभागी झाला होता. अमेरिकेतला डेव्हिड एलियट जनरल सर्जन म्हणून आला होता. ब्रिटनमधून आलेली एल्मा वोंग ही भूलतज्ञ होती. कामिनी देशमुख ही भारतीय मानसोपचार तज्ज्ञही या टीममध्ये होती. तिच्यामुळे पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनातील भावना जास्त ठळकपणे कळल्या. नंतर रामथापासून जवळच असणाऱ्या झतारी इथल्या निर्वासित छावणीत मेघालयातून आलेला एक आणखीन भारतीय डॉक्टर मायकेल संगमा याच्याशी अगदी जुजबी भेट झाली. केनायामधनं आलेला ॲलेक्स ॲडमिनिस्ट्रेशन बघत होता. ही टीम एकत्रपणे छान काम करेल असं ओळख झाल्यानंतर वाटलं आणि झालंही तसंच. मी स्वतः आणि MSFनेही मनाची तयारी करून घेतली असली तरी युद्ध रुग्णांना सामोरं जाण्याचा अनुभव हा वेदनादायी होता. त्यानं माझं आयुष्य कायमचंच बदलून गेलं. जगभरात अनेक देशांमध्ये पेटलेला हा युद्धज्वर आणि त्यातून उद्भवलेला हिंसाचार कधी आणि कसा थांबणार या विचारानं सुरुवातीला अस्वस्थता यायची. शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांचे, विशेषतः मुलांचे चेहरे सतत डोळ्यासमोर यायचे. असहाय्य वाटायचं. ही होरपळ थांबवणं कुणाच्याच हातात नाही या विचारानं अनेकदा मन उद्विग्न व्हायचं. अशा वेळी मी माझ्या सहकाऱ्यांकडे बघायचो. अशाच विचारांवर मात करून प्रत्येकजण रुग्णाच्या सेवेमध्ये गढलेला दिसायचा. रुग्णांच्या शारीरिक जखमांवर उपचार करताना मनावर फुंकर घालण्याचाही प्रयत्न करताना दिसायचा. अमेरिकेहून आलेला जनरल सर्जन डेव्ह एलियट हा एक उत्तम लेखक आहे. आपल्या दक्षिण सुदानमधील MSFच्या अनुभवावर आधारित एक पुस्तक द हिलर ऑफ वुंडेड हार्ट्स त्यानं प्रसिद्ध केलंय. तो अजूनही MSFच्या कार्यामध्ये बरेचदा भाग घेतो. रशिया युक्रेन या युद्धात युक्रेनमध्येही तो सेवा देऊन आला. एल्मा वोंग अनेक नवीन प्रोजेक्ट्समध्ये एनेस्थेशिया विभाग स्थापन करायला आणि प्रशिक्षण द्यायला जाते. कामिनी देशमुख पनवेल मुंबई इथं मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. हेनरिक हा गुणी डॉक्टर वॉर्ड आणि हॉस्पिटल इथल्या पेशंटची व्यवस्था आणि देखरेख बघायचा. कामिनी आणि हेनरिक यांनी पाठवलेले ईमेल या प्रकरणाच्या शेवटी मुद्दाम दिलेले आहेत. ते वाचाल तर आमची टीम कसं छान एकत्र ध्यासानं काम करत होती याची कल्पना येईल. बहुतेक जण अजूनही संपर्कात आहेत. ज्या परिसरात रुग्णसेवा द्यायची त्या परिसरातील अशांत आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे अगोदरच रिकामी झालेली एखादी शाळा किंवा हॉस्पिटल MSF ताब्यात घेतं आणि गरजेनुसार त्याचं रूपांतर हॉस्पिटलमध्ये करतं. हॉस्पिटलसाठी लागणारी उपकरणं, साधनसामुग्री, औषधं हे सगळं MSFला जगभरातून मिळणाऱ्या देणग्यांच्या पैशातून खरेदी केलं जातं. रामथामध्येही MSFनं असंच एक रिकामं हॉस्पिटल ताब्यात घेतलं होतं.
सिरियातल्या युद्धग्रस्तांसाठी सिरियामध्येच हॉस्पिटल सुरू करण्यासाठी MSFने 2012 पासून बऱ्याचदा प्रयत्न केले होते, पण डॉक्टरांच्या अपहरणामुळे ते थांबवावं लागलं होतं. दरम्यान सिरियातल्या यादवी युद्धाची परिस्थिती अधिक चिघळू लागली. अनेक नवे देश नव्या शस्त्रांसह या यादवीत उतरू लागले आणि या लचकीत उडीत छोटी मुलं, स्त्रिया, कमावते तरुण यांचं आयुष्य अधिकाधिक धोक्याच्या काट्यावर टांगलं जाऊ लागलं. तेव्हा MSFने या प्रश्नी पुन्हा पुढाकार घ्यायचं ठरवलं आणि रामथामध्ये हॉस्पिटल उभं राहिलं. रामथा हा MSFच्या युद्धग्रस्तांसाठीचा सर्वात मोठा प्रकल्प होता. देशोदेशीहून आलेल्या आम्हा 4-5 डॉक्टरांसोबत जॉर्डनमधले 120 लोक तिथं नोकरीला होते. रामथा हे जॉर्डनच्या उत्तर पश्चिम सीमेवरचं एक छोटंसं गाव. सिरियाची सीमा तिथून अक्षरशः 1-2 किलोमीटरवर होती. त्यामुळे सिरियात फुटणाऱ्या बॉम्बचा धूर आणि मशीनगनमधून सुटणाऱ्या गोळ्यांच्या फैरींचे आवाज रामथामधल्या आमच्या निवासस्थानात सहज कानावर येत होते. रामथात जाऊन पोहोचल्यानंतर पहिले 3-4 दिवस या आवाजांनी मी दचकत होतो. एरवी आपल्या गावात रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांचे हॉर्न आणि दारावर ओरडणाऱ्या फेरीवाल्यांच्या आरोळ्यांची सवय असलेल्या माझ्या कानांना मशीनगनमधनं सुटणाऱ्या फैरींचा आवाज कुठून येतोय हे कळायचंच नाही. मग माझ्या खोलीच्या खिडकीतून सीमेपलीकडे फुटणाऱ्या बॉम्बचा धूर दिसू लागायचा आणि मग त्या पाठोपाठ काही वेळातच आमच्या हॉस्पिटलमध्ये जखमींना घेऊन येणाऱ्या गाड्यांची आणि माणसांची धावपळ सुरू व्हायची. आपल्यापासून फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर बॉम्ब फुटताय, मशीनगनमधून बेछूट फैरी झाडल्या जात आहेत, यावर विश्वास बसणं आणि ते स्वीकारणं हे सोपं नव्हतं. सिरियातील यादवी 2011 सालापासून धुमसते आहे. जनतेला लोकशाही राजवटीचं वचन देणाऱ्या पण प्रत्यक्षात हुकुमशाहीचेच पाश आवळत चाललेल्या बशर अल असाद या राष्ट्राध्यक्षाविरुद्ध पहिला उद्रेक सोशल मीडियावर झाला. फेसबुकवर आपली नाराजी तीव्र शब्दात व्यक्त करणाऱ्या तरुणांचा सत्ताधीशांनी अनन्वित छळ सुरू केला. याबद्दल जाब विचारायला गेलेल्या मुलांच्या कुटुंबियांना जी बेपर्वा उत्तरं मिळाली त्यातून उद्रेकाच्या नव्या लाटा उठू लागल्या. पण त्याचाही फारसा परिणाम झाला नाही. उठाव करणारे सर्वसामान्य सिरियन नागरिक असल्यानं त्यांच्या हातात आधुनिक शस्त्रास्त्र नव्हती. त्यामुळं सशस्त्र सैन्याच्या मदतीने विरोधकांना रातोरात गायब करणं आणि तत्परतेने त्यांचे पुरावे साफ किंवा नाहीसे करणं हा सत्ताधीशांसाठी अगदी हातचा मळ होता. तरीही हळूहळू उद्रेकाचं प्रमाण वाढू लागलं आणि या सगळ्या आंदोलनाला नागरी सशस्त्र उठावाचं स्वरूप प्राप्त होऊ लागलं. दरम्यान अल कायदाशी संबंधित जिहादी अतिरेकी गट इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेवांत अर्थात इसिस यासारख्या मुरब्बी खेळाडूंनी या युद्धात उडी घेऊन युद्धाची भयानकता वाढवायला सुरुवात केली. या घटनाक्रमात सिरियन सरकारला रशियाचा तर सिरियन बंडखोर नागरिकांना टर्की, कतार, सौदी अरेबिया यांचा पाठिंबा मिळू लागला. त्याचबरोबर ब्रिटन, युरोपीय देश आणि अमेरिका यांचा पाठिंबा स्थानिक सिरियन बंडखोर नागरिकांना आहे. कारण अल कायदा आणि इसिसचे ओझे आपल्या गळ्यात नको अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. असं म्हणतात की सप्टेंबर 2013 पर्यंत या युद्धात लाखो लोक मारले गेले होते. मृतांमध्ये हजारो मोर्चेकरी, विद्यार्थी, लोकशाहीच्या मागणीसाठी जे विविध छोटे छोटे गट सिरियामध्ये कार्यरत झाले होते त्यातील कार्यकर्ते आणि मानवी हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. किमान 10 लाख सिरियन लोक तोपर्यंत देश सोडून स्थलांतरित झाले होते आणि लाखो नागरिक लेबनन, जॉर्डन, टर्की, इराण आणि लगतच्या देशांमध्ये निर्वासितांचं जीणं जगत होते. रामथामध्ये येऊन दाखल झाल्यानंतर पहिल्या काही दिवसातच माझ्या सहकाऱ्यांकडून यादवी युद्धाचा हा सारा तपशील मला कळला. इंटरनेट आणि अन्य माध्यमातून मी तो आधी वाचलाही होता, पण सहकाऱ्यांकडून त्याचे विविध कंगोरे समजत होते.
पूर्वापार चालू असलेला शिया आणि सुन्नी यांच्यामधील संघर्ष आता खूप पसरला आहे. इराण हे शक्तिशाली शिया राष्ट्र, तर सौदी अरेबिया हे शक्तिशाली आणि श्रीमंत सुन्नी देश. हे दोघेही सिरिया, येमेन आणि इतर देशांमध्ये प्रॉक्सी वॉर चालू ठेवतात. आपल्या राजकीय, भौगोलिक, आर्थिक, धोरणात्मक वर्चस्वासाठी अमेरिका सौदी अरेबियाला सर्व दृष्टीने पाठिंबा देतो आणि रशिया इराणला पाठिंबा देतो. या समीकरणात रोज नवी भर पडत होती. अरब स्प्रिंग आणि जास्मिन क्रांती या नावानं 2010 नंतर मध्य पूर्वेच्या देशामध्ये एक सजगता समाजात पसरत चालली. बेरोजगार, महागाई इत्यादी समस्यांबद्दल डिजिटल मीडियामध्ये खूप चर्चा होऊ लागली होती. सर्वप्रथम ट्युनिशिया या देशात सामाजिक असंतोष पसरला आणि उठाव झाला. बऱ्याच वर्षांपासून तिथे सत्ता उपभोगणारा राज्यकर्ता बेन अली याला पायउतार व्हावं लागलं. सामाजिक असंतोष मध्य पूर्वेतील अनेक देशात पसरला. या असंतोषाला सिरियातील दारा या गावी सर्वप्रथम मार्च 2011 मध्ये तोंड फुटलं. जॉर्डनमधल्या रामथा आणि सिरियामधलं दारा ही सीमेलगतची गावं. सिरियाचा सर्वेसर्वा असाद हा खरं म्हणजे इंग्लंडमधून नेत्रतज्ञ म्हणून शिकून आलेला राजा होता. त्याने आपल्या सैन्याच्या जोरावर नागरिकांचं हे बंड अगदी निर्दयपणे चिरडून टाकायला सुरुवात केली. सिरियामध्ये उठाव करणारे जनतेचे अनेक गट होते. सरकारी सैन्यातील काही जण या बंडखोरांना जाऊन मिळाले. असादने तुरुंगात असलेल्या आपल्या इसिस आणि अल कायद्याच्या कैद्यांना त्यांनी बंडखोरांवर तुटून पडावं म्हणून मुक्त केलं. पण काही काळातच त्यांनी स्वतःचं साम्राज्य उभारण्यास सुरुवात केली. मी रामथाला असतानाच 29 जुलै 2014 रोजी सीमेपलीकडच्या इराकच्या मुसोलमध्ये बगदादी इसिसने खलिफत जाहीर केली. तेव्हा मला कल्पना नव्हती की मी 2018 मध्ये मोसुलला माझ्या 3ऱ्या मिशनवर जाणार आहे आणि ती मशीद मला दिसणार आहे. असादला इराण आणि रशियाचा पाठिंबा मिळायला लागला होता आणि बंडखोरांना सौदी अरेबिया आणि अमेरिकेचा पाठिंबा मिळत होता. मात्र या यादवी युद्धात भरडले जात होते ते सर्वसामान्य नागरिक, स्त्रिया आणि मुलं. या यादवीचे भीषण परिणाम रुग्णांच्या रूपात रामथामधल्या वास्तव्यात मी रोज पाहत होतो. रामथामधलं हॉस्पिटल हे बघता बघता माझं तात्पुरता नवं घर झालं. हॉस्पिटलमधल्या बहुतेक सूचना अरेबिक भाषेतून लिहिलेल्या असत आणि रुग्णांची भाषाही तीच होती. त्यामुळे सतत दुभाषाची गरज भासत असे. आम्हाला अरेबिक भाषा शिकवण्यासाठी इमान नावाची एक शिक्षिका नेमली गेली. ती आठवड्यातून 1 दिवस अरेबिक शिकवायची. अर्थात तिने शिकवलेले मारहबा म्हणजे हॅलो, शुक्रन म्हणजे धन्यवाद, धोका म्हणजे खतरा असे काही जुजबी शब्दप्रयोग मला आज आठवतात. माझं नाव भरत आहे असं मी जेव्हा तिला सांगितलं तेव्हा माझ्या नावाचा अरेबिक उच्चार करत त्याचा अर्थ होतो मसाले, अर्थात स्पायसेस असं तिने सांगितलं होतं. पण या पलीकडे फारसं अरेबिक शिकता न आल्यानं संवाद साधताना कायम दुभाषी लागायचा. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून येणाऱ्या कोणत्याही डॉक्टरला किंवा सेवा देण्याच्या इच्छेने येणाऱ्या व्यक्तीला दैनंदिन जीवनात शक्य तितक्या कमी प्रश्नांना सामोरं जावं लागावं एवढी काळजी MSF स्वतः आवर्जून घेत होती. याचं कारण ज्या वातावरणात आम्हाला काम करायचं होतं तिथले ताण आम्हाला पुरेसे दमछाक करणारे होते. रामथामधल्या हॉस्पिटलमध्ये काम सुरू करण्यापूर्वी वॉर वुंडेड पेशंट्सवर उपचार करण्याचा ट्रायज संकेत आम्हाला शिकवला गेला होता. युद्धभूमीवर काम करताना मानवी आयुष्याकडे कसं बघावं याचा एक सुंदर वस्तुपाठ म्हणजे हा संकेत. युद्धजन्य परिस्थितीत जेव्हा वैद्यकीय सेवेवर कमालीचा ताण असतो आणि उपचार करण्यासाठी हाताशी आलेली संसाधनं मोजकी असतात तेव्हा समोर येणाऱ्या रुग्णाच्या प्रकृतीच्या गांभीर्यानुसार उपचारांचा प्राधान्यक्रम कसा ठरवायचा हे सांगणारा हा संकेत. पायोनियर इन वॉर मेडिसिन असा ज्याचा गौरवाने उल्लेख केला जातो ते डॉमिनिक लॅरी या फ्रेंच सर्जननं प्रथम याचा युद्धात वापर केला.
एखाद्या घटनेत बॉम्बस्फोटामुळे जखमी झालेली 25-30 माणसं एकदम उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आली तर त्यातल्या तातडीची मदत मिळाली तर वाचू शकतील अशांवर आधी उपचार करायचे. शस्त्रक्रियेची गरज असलेले रुग्ण आधी टेबलावर घ्यायचे आणि ज्यांच्यावर काही काळानंतर उपचार होऊ शकतील असे रुग्ण वेगळे काढायचे, असा हा संकेत सांगतो. अर्थात हा संकेत अंमलात आणायचा असेल तर पूर्वनियोजनाला खूप महत्त्व आहे. म्हणजे प्रत्येकाची जबाबदारी ठरवणं, ती काय आहे हे टीमला आणि त्यातल्या प्रत्येकाला माहिती असणं, लागणाऱ्या वस्तू त्या जागेवर नीट लावून ठेवणं, गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांना पूर्वसूचना देणं आणि तयार ठेवणं, ऑपरेशन थिएटरमध्ये सर्जन, नर्स, भूलतज्ञ, मदतनीस यांची टीम तयार ठेवणं, ऑपरेशन कराव्या लागणाऱ्या पेशंटची संख्या जास्त असेल तर त्यासाठी लागणारी दुसरी टीम कोणती असेल हे ठरवणं आणि त्या टीमविषयी सर्वांना माहिती देणं, गरजेनुसार नवीन ऑपरेशन थिएटर उभारणं, त्यासाठीची टीम सर्व साधनांसह तयार ठेवणं, अशा अनेक गोष्टींचं नियोजन यात करावं लागतं. खरं तर कोणताही रुग्ण, मग तो मृत्यूच्या दारात का असेना, त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याची शिकवण प्रत्येक डॉक्टरला मिळालेली असतेच. पण इथे परिस्थिती वेगळी होती. डॉक्टर्स कमी आणि संसाधनही मर्यादित. शिवाय आमच्याकडे येणाऱ्या जवळपास सर्वच रुग्णांची अवस्था गंभीरच असायची. त्यामुळे उपचार केल्यामुळे जगू शकतील अशाच रुग्णांवर उपचार करण्यासाठी संसाधन आणि मनुष्यबळ वापरावं लागायचं. अशा परिस्थितीत कितीही प्रयत्न केले तरी वाचू शकणार नाहीत अशा मृत्यूपंथाला लागलेल्या अतिगंभीर जखमींना वेगळं करायचं, त्यांच्या वेदना कमी करायच्या. रामथामध्ये हाच संकेत पाळत युद्ध रुग्णांवर आम्ही उपचार केले. ते करताना दया, करुणा, अनुकंपा, कणव याचा एक अनोखा आयाम रामथामध्ये बघायला मिळाला. रेडिओ जयंतच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात युद्धभूमीवरील स्वानुभवांवर आधारित डॉक्टर भरत केळकर लिखित डॉक्टर्स ऑन द वॉर फ्रंट या पुस्तक अभिवाचनाचा भाग 3 आपण ऐकलात. अभिवाचक होते जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत.